हे बघितल्यासारखं वाटते का असं काही? हो सर. टेस्ट एनजी. वाटतंय ना बघितल्यासारखं? हो सर. अनोटेशन्स आहे. ठीक आहे, असो आता आपण प्रोग्राम डिफॉल्ट मध्येच करू. ऍक्च्युली हे तुम्ही सगळं केलेलं आहे, गेटर सेटर, बट तुम्हाला एक्झॅक्टली तुम्ही अवेअर नाही आहे याच्याबद्दल असं म्हणू शकतो. जसं की आपण इनकॅप्स आपलं फॉर्म मध्ये ती जी मेथड देतोय त्याला आपण गेटर हे म्हणू शकतो किंवा आपण गेटर अशी पण देऊ शकतो, हे सांगतो तुम्हाला. समजा आता स्ट्रिंग मूव कोणती बघितली की लास्ट टाइम? आपण काय करू, विसरून मेथड घेऊ. ओके, काय चुकतंय आपलं? हे दोन्ही व्हेरिएबल कुठले घेता येतो? लोकल घेताय की ग्लोबल घेताय? हॅलो सर ग्लोबल घेत आहे. ग्लोबल घेताय? नाही, जो रिटर्न केलाय तो घेतोय सर, स्ट्रिंग वाला. रिटर्न कुठे केला आपण? फक्त पास केला पॅरामीटर, आर्ग्युमेंट दिलाय. आपल्याला काय करायचंय, आपण जे इथं मूवी मध्ये पास करणार आहे, ठीक आहे, ते या मूवी मध्ये सेव्ह झालं पाहिजे. तर आता होईल का, तुम्हाला काय वाटतंय? सर नाही, आपल्याला ते 30 द्यावं लागेल ना सर. हे आहे त्याचं तुम्हाला. आता होईल बघा, कलर इव्हन चेंज हो झाला. सर. दिस कशासाठी यूज करतो आपण? एक्सेस ग्लोबल व्हेरिएबल ऐकू नाही आलं मला. ग्लोबल व्हेरिएबलला ऍक्सेस करण्यासाठी सेम क्लासचा.
ही काइंड ऑफ सेटर मेथड झाली तुमची, म्हणजे कुठली तरी व्हॅल्यू आपण सेट करतोय, बरोबर. हो सर. आणि आपल्याला जर हीच व्हॅल्यू घ्यायची असेल तर आपल्याला गेटर मेथड द्यायची आहे. तर गेटर मेथड म्हणजे काय एक्झॅक्टली, तुमचा रिटर्न टाइप स्ट्रिंग असेल फक्त इथे. किंवा आपण काय करू, सध्या वाईट करू आणि त्याला ओव्हरराइड करू, गेट मूवी नेम. आपण पास करू मेन मेथड मधूनच मूवी नेम. ठीक आहे, रिटर्न आपण करून टाकू मूवी. हे काय दाखवेल, रिटर्न टाइप चेंज करा. ठीक आहे, रिटर्न टाइप करून टाका स्ट्रिंग. म्हणजे आता हे काय करेल, स्ट्रिंग रिटर्न करेल फक्त. समजलं? हॅलो. हो सर. आता ही मेथड काय रिटर्न करेल तुम्हाला, फक्त आणि फक्त स्ट्रिंग, जे पण मूवी मध्ये येईल. हॅलो. येस सर. आपण पुन्हा मी एक्सप्लेन करतो तुम्हाला एकदा एक्झिक्युशन झाल्यानंतर. एक नवीन क्लास देऊ किंवा आपण इव्हन याच्यातही मेन मेथड घेऊ शकतो, बट आपण एक नवीन क्लास देऊ. थोडी तुमचे अंडरस्टँडिंग चांगली राहील. मेन मेथड देऊन द्यायचं. आता जर आपल्याला असेच करायचं असेल तर कसं करणार आपण? सर ऑब्जेक्ट बनवावं लागेल. समजा ऑब्जेक्ट O1 वस्तू न्यू. O1 डॉट. सगळ्यात पहिले काय करावं लागेल तुम्हाला, मूवी नेम सेट करावं लागेल, बरोबर. सेट मूवी नेम कुठली बघितली आहे मी, RRR. आता काय करू आपण, जस्ट गेट प्रिंट करू. O1 डॉट गेट मूवी नेम. असं केलं तरी चालतंय किंवा त्याला एका पर्टिक्युलर व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून प्रिंट केलं तरी चालतंय. होत आहे प्रिंट? हो सर. O1 dot get movie name. रिटर्न टाइप काय स्ट्रिंग असेल बाय डिफॉल्ट, कारण आपण त्याचा ऑलरेडी रिटर्न टाइप डिफाइन केला आहे. होत आहे अजून? होय सर. तर आता सांगतो तुम्हाला, आपण काय केलं. सगळ्यात पहिले आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं इझिली, स्ट्रिंग मूवी. आपल्याला काय करायचं होतं, लास्ट आपण जी पण मूवी बघितली
त्याला जस्ट फेच करायचं होतं. ठीक आहे. या मेथड मधनं आपण पॅरामीटर पास करणार टेस्ट क्लास मधनं ऑब्विसली. त्यासाठी आपण काय केलं, सेटर आणि गेटर मेथड यूज केली. तर काय केलं आपण, सेट मूवी नेम जो आहे त्याचा जो धिस डॉट मूवी म्हणजे काय, एक जो पर्टिक्युलर स्ट्रिंग आहे त्याला लोड करून घेतलं आणि एक जी मेथड दिली आपण ती जस्ट रिटर्न करते ती मूवी. तर आपण जेव्हा पण ही गेट मूवी नेम कॉल करू तर तेव्हा आपल्याला बाय डिफॉल्ट मूवी मिळून जाईल. याला काय म्हणू शकता तुम्ही, सेटर मेथड. याला काय म्हणू शकता तुम्ही, गेटर मेथड. समजलं का की काही एक्झाम्पल वेगळं बघावं लागतंय अजून? हॅलो सर आपण हे असंच टाईपचं फॉर्म मध्ये पण युज करतो ना? सॉरी काय बोलले? फॉर्म मध्ये पण, फॉर्म क्लासेस मध्ये फॉर्म आपण असंच मध्ये करतो. आपण हेच यूज करतो बरोबर. हा आपण सर. मेथडला फिट करतो आणि फक्त त्याला तिथे गेटर देत नाही, आपण तिथे देऊ पण शकतो. इव्हन पर्टिक्युलर डायरेक्टली गेटर मेथड देऊ शकतो आणि डायरेक्ट ही मेथडच यूज करू शकतो आपण कुठे पण. जर तुम्ही त्याला इम्प्लिमेंट केलं अजून थोडं तर तुम्ही बाय गेटर मेथड तिथे यूज करू शकता. फॉर्म मध्ये आपण असंच तर करतो की नाही? हॅलो हो सर. हो सर. सगळे असे काय ते पेन ड्रॉप सायलेंट झाले, समजलं नाही का? हॅलो अच्छा, पुन्हा एक एक्झाम्पल एक्सप्लेन करा ना म्हणजे. आपण काय करणार, जस्ट इथे नेम सेट करणार. म्हणजे किंवा इथे नवीन पॅरामीटर घ्या, कन्फ्युज होत असेल तुम्हाला. नेम इक्वल्स टू एन. ओके. आपल्याला काय करायचं आहे, हे नेम या पर्टिक्युलर मेथडला बाय डिफॉल्ट परमनंट जे पण आपण एन मध्ये टाकणार किंवा नेम मध्ये आपण ओव्हरराईड करणार ज्या पण व्हॅल्यूज, ते पर्टिक्युलर ही रिटर्न
ही मेथड कधी पण रिटर्न करायला पाहिजे, म्हणून आपण ही मेथड देतोय. आपण कशासाठी मेथड देतोय गेट नेम, की आपल्याला ही काय करेल, जस्ट आपण काय ट्रीट करू याला, जस्ट ऍज अ की नेम साठी एक बाय डिफॉल्ट मेथड असं आपण त्याला ट्रीट करू. आपण काय करू, रिटर्न करून टाकू नेम. आता ही काय म्हणेल, रिटर्न टाइप चेंज करेल, कारण आपण स्ट्रिंग मध्ये नेम टाकला आहे तर त्याचा रिटर्न टाइप काय होऊन जाईल, स्ट्रिंग होऊन जाईल. म्हणजे ही पर्टिक्युलर मेथड स्ट्रिंग रिटर्न करेल. ठीक, अजून एक मेथड घेऊन देऊ चला आपण. ओके, सेंड करावं लागेल, याला कमेंट करून टाकू. सॅम्पल 1 चा आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. ओके, s1 डॉट सेट नेम. चला नेम आपण सेट करू निहाल, आणि s1 डॉट डिस्प्ले नेम. ठीक आहे, आता काय होईल, बाय डिफॉल्ट निहाल हे नाव प्रिंट होईल. काऊन तर आपण तसं ती मेथड बनवली आहे, बरोबर. येस सर. एवढा कन्सेप्ट कळाला तुम्हाला. हो सर. तर हाच कन्सेप्ट आपण काय केला आहे, ऍडव्हान्स रित्या काय केला आहे, आपला जे हे नेम आहे ना, ते बाय डिफॉल्ट गेट नेम याला लिंक झालाय. तर तुम्ही याला जस्ट प्रिंट करू शकता, याला काही करू शकता, तर तुम्हाला रिटर्न काय करेल, तो निहालच करेल. याला कुठेही ओव्हरलोडही करू शकता इव्हन. म्हणजे जसं की आता तुम्हाला अजून एक नवीन स्ट्रिंग आहे, टॉपर समजा. तर आपण काय करू शकतो, टॉपर s1 डॉट गेट. आता काय झाली, ही टॉपर जे झाली ही लोड झाली निहाल. ठीक आहे, जर तुम्ही इव्हन टॉपरही आता प्रिंट करसाल तरी तुम्हाला काय मिळेल, तर एक्झॅक्टली हे तुमच्या सॉरी गेटर मेथड काम काय करते, जे पण व्हॅल्यू तुम्हाला समजा घ्यायची आहे ते तुम्ही एकदा सेट केली की तुम्ही ती कुठे पण घेऊ शकता, कुठे पण त्याचा यूज करू शकता, त्याला काही पण करू शकता. ठीक आहे, जसं की आपला काही संबंध नव्हता, इथे आपण एक स्ट्रिंग देऊन दिला, त्याला पण इव्हन इनिशियलाइज करून टाकलं. ठीक आहे, आपल्याला अजून निहालला अजून कुठे दुसरीकडे इनिशियलाइज करायचं असेल तर आपण तिथेही करू शकतो, जसं की क्लास टॉपर.
equals to s1 dot get. म्हणजे गेटर अँड सेटर मेथडचा एमच तो आहे की तुम्ही एकदा सेट करून द्या व्हॅल्यू आणि तुम्ही ती तुमच्या पर्टिक्युलर प्रोग्राम मध्ये जेवढे वेळा यूज करायची तेवढे वेळा तुम्ही ते यूज करा. आहे येस. समजलं? हो सर. काय करणार तुम्ही गेटर अँड सेटर मेथडनी जेवढ्या वेळा तुम्हाला सेट करायचे आहे तेवढ्या वेळा तुम्ही ते यूज करू शकता. ठीक आहे. हा एक कॉन्सेप्ट समजला. हो सर. याच्यातच अजून आता आपण काय करू शकतो, सॅम्पलचे ऑब्जेक्ट बनवू शकतो. त्यालाही आपण आता, कारण की आपण दोन मेथड दिल्या, ठीक आहे. आपण आपल्या मनाने त्याला ट्रीट करू शकतो. जसं की s1 डॉट सेट नेम. सेट नेम आपण काय करू, अभिजित. ठीक आहे. s2 सेट नेम. Get the name, name1. नेम1. नेम1 काय प्रिंट व्हायला पाहिजे आता, अभिजित. काऊन तर आपण इन्स्टन्स कोणता यूज केला, S1. म्हणून काय प्रिंट होणार, म्हणून काय प्रिंट होणार, अभिजित प्रिंट होणार. इन केस आता जर तुम्ही सेम इन्स्टंट s2 यूज केला असता इथे, म्हणजे तुम्ही किती पण इवन रेफरन्स देऊन ते पण यूज करू शकता. समजलं. इन्स्टन्स वाढवून
या पर्टिक्युलर एका गेटरला आणि एका सेटरला. समजलं? हो सर. हो सर. म्हणजे S1 S2 काय ट्रीट होईल ऍज अ व्हेरिएबल तुमचा. हॅलो. येस सर. येस सर. एक गेटर आणि सेटर आपल्याला किती n नंबर ऑफ व्हॅल्यूज देईल आणि गेट करू शकतो. समजलं कसं करू शकते? हो सर. कन्फ्यूज होऊ नका, एकदम इझी आहे. हे ऑलरेडी तुम्ही केलेलं आहे फॉर्म मध्ये. ठीक आहे, या गोष्टी आपण वर्कआउट केलेल्या आहे. बट कसं त्या टाइमला मी सांगितलं नाही तुम्हाला. ऍट द एंड म्हटलं फायनल ज्यावेळेस थोडं थोडं करून आपण सगळं सांगून देऊ. तर कन्फ्यूज होऊ नका, तुम्ही हे करून बघा. चालतं ना? हो सर. ठीक. हो की सर. कोणाला काही डिफिकल्टी आहे, काही समजून नाही राहिलं, काही बिलकुल समजून नाही राहिलं? कोणी आहे का असं? नाही सर. इथपर्यंत क्लिअर आहे? येस सर. सर. आपण आता बेसिक जावा स्क्रिप्ट एक्झिक्युटर शिकू. ठीक आहे. पॅकेज बनव जावा. चला पहिले स्क्रोल अप स्क्रोल डाऊन शिकू आपण. हाईट वर बरंच काही प्री कंडिशन्स करावं लागतील आपल्याला. डेमो आहे. किंवा आपली स्वतःची पण साईट पण आपण करू शकतो.
लांबलंच आहे ना. सगळ्यांनी फॉलो केलेला आहे की नाही रे इंस्टाग्रामवर? केलं ना सर. हो केलं ना सर. ओके, आपल्याला जर माऊसचं असं ऍक्शन परफॉर्म करायचं असेल, जसं की आता मी इथे आहे, इथून मला असं स्क्रोल डाऊन स्क्रोल डाऊन स्क्रोल डाऊन इथपर्यंत यायचं, इंस्टाग्रामवर क्लिक करायचं, ठीक आहे, किंवा मला इंस्टाग्राम पर्यंत पोहोचायचं. आपली इनिशियल साईट तर इथंच ओपन होणार ना. आपल्याला स्क्रोल डाऊन कोणती बघत आहोत? स्क्रोल अप बघत आहोत. स्क्रोल अप काय बघणार आपण याच्यात? ऑलरेडी बरीच असणार आपलं. एक मिनिट बघू आपण काय होतं एक्झॅक्टली, त्यानंतर आपण डिफाईन करू या गोष्टीला. बघू आपण व्यवस्थित एक पाथ काढलाय का त्याचा.
element कास्ट करा. JavaScript execute. तर ज्याला आपण याला ड्रायव्हर सोबत कास्ट केलं आणि एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं आणि त्याचा रिटर्न टाइप इव्हन जावास्क्रिप्ट एक्झिक्युटर आहे. आता काय करायचं, आपल्याला फक्त स्क्रोल करायचं आहे, एलिमेंट ला शोधायचं आहे. ठीक आहे, या ऍक्शन काहीच परफॉर्म नाही करायचे. समजा आता आपण काय करू शकतो, JS डॉट एक्झिक्यूट स्क्रिप्ट, त्यामध्ये तुम्ही सरळ सरळ आर्ग्युमेंट पास करू शकता. सध्या 0 पास करा, डॉट स्क्रोल इनटू 0. ओके, तुम्हाला इथे तो एलिमेंट पास करायचा आहे जो आपण स्टोअर केला.
No, not a function. Arguments. Okay. तर काय करतोय तो पर्टिक्युलर माउसची ऍक्शन परफॉर्म करतोय, तो स्क्रोल करतोय तिथं. करत आहे. हो सर. हो सर. जिथं तुमचा एलिमेंट तुम्ही आयडेंटिफाय केला आहे तिथे तो काय करतोय, माउसची ऍक्शन परफॉर्म करतोय. बरोबर. हो सर. स्क्रोल अप स्क्रोल डाऊन आपण बाय युजिंग जावा स्क्रिप्ट एक्झिक्युटरनी करू शकतो, बट त्याला वेगवेगळे आर्ग्युमेंट पास करावं लागतं. इव्हन याला आपण वन अटेम्प्ट मध्ये पण करू शकतो, जसं की याचा ऑब्जेक्ट न क्रिएट करता. इझी टेक्निक होती आत्ताची. ठीक आहे. आता काय करू आपण, डायरेक्ट टाइपकास्ट करू जावा स्क्रिप्ट एक्झिक्युटरला आणि त्या मेथड्स कॉल करू. जसं आपण स्क्रीनशॉट घेत होतो, स्क्रिप्ट, त्यामध्ये आता हे आपण आर्ग्युमेंट पास करू. आपण हे स्क्रोल डाऊन करतोय. ठीक आहे. झालं डाऊन. होतं. हो सर. हो सर. आपल्याला जर लगेच अप करायचं असेल
तर सेम प्रोसिजर स्क्रोल अप डाऊन आपण एकाच क्लासमध्ये बघू शकतो. काय होतं? ओके. ठीक आहे, आपण सेम हेच कॉल करू. ओके, इथपर्यंत आला इन्क्वायरी पर्यंत. फक्त पूर्ण पेज असं झालं नाही. ठीक आहे, त्याला इथे त्यांना आयडेंटिफाय केलं आणि सोडून दिलं, असं झालंय. तुम्हाला याला आयडेंटिफाय आणि इथेही अवेलेबल आहे. ओके, हे इथेच दिसत आहे, त्याच्यामुळे त्याने इथेच आयडेंटिफाय करून टाकलं त्याला, वरी आलाच नाही तो. टेक्स्ट आयडेंटिफाय करायचं. पण समजलं ना तुम्हाला, इन्क्वायरी पर्यंत आलं होतं ना ते? हो सर.
हा, तर तुम्ही काय करा, आज एवढी प्रॅक्टिस करा, उद्या आपण डिटेल बघू जावास्क्रिप्ट एक्झिक्युटर. ओके, चालते. हो सर. ओके सर. आणि उद्याच मग आपण लॉजिकल प्रोग्रामिंग सुरू करू.